सीधे महाराज जिला सोलापुर तालुका पंढरपुर गांव में तीर्थ क्षेत्र विकास। सीधे महाराज जिला सोलापुर तालुका पंढरपुर नगर पालिका तीर्थ क्षेत्र विकास आघाड़ी प्रभाग क्रमांक 4 नगर पालिका अध्यक्ष पद के लिए अधिकृत उम्मीदवार डॉक्टर प्रणीता भागीरथ भालके और 4 नगर सेवक पद के लिए धनंजय कोटालकर, 4 नगर सेवक पद के लिए अधिवक्ता पूनम साईनाथ अंबरगांव। निवडणूक आयोगाने जी वार्ड रचना जी केलेली आहे, अतिशय जाचक वार्ड रचना केली। साधारण राऊंड फिरला तर 2-3 किलोमीटरचा ग्राउंड होतोय की नदी पलीकडे मतदान, इकडं गोविंदपुरा मतदान, इकडे कॉटेज हॉस्पिटल मतदान, तिकडे झोपडपट्टी व्यास नारायण झोपडपट्टी, पुन्हा इकडं सरकारी दवाखाना, जुना सरकारी दवाखाना। वार्ड रचना खऱ्या अर्थाने ते पूर्वीच्या लोकप्रतिनिधी किंवा नागरिकाच्या विचारात घेऊन किंवा नगरसेवक इच्छुक असू द्या किंवा आमदाराच्या विचारात घेऊन योग्य पद्धतीने वार्ड रचना व्हायला पाहिजे। आता या वार्डाचा विकास तुम्ही काय करणार? ह्या वार्डामध्ये स्वच्छ पाणी, किमान नागरिकांना 2 टाइम पाणी मिळालं पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, दवाखान्याची सोय त्या नागरिकांसाठी स्वच्छ झाली पाहिजे। आता पंढरपूर सोडून ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत वायफाय लागवला जातो, तिथल्या नागरिकांना मोबाईलचं बिल भरणं कठीण होतं, ते वायफाय असल्यानंतर मोबाईल फ्री मध्ये जातो। वार्ड मध्ये वायफाय बसवण्याची योजना नगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाईल। आज कमर्शियल लाईट बिल भरणं झोपडपट्टीवासी असू द्या, वार्डात सुशिक्षित करायचे, त्यासाठी तुम्ही काय करणार? तुमचा अजेंडा काय? शिवसेनेमध्ये मी काम करत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये असल्यामुळे माझ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आम्ही काम करतोय। आमच्याकडे आरोग्य खातं आहे, आमच्याकडे पाणी पुरवठा खातं आहे, आमच्याकडे उद्योग खातं आहे, आमच्याकडे अनेक खाते आहेत। त्या खात्याच्या माध्यमातून सुशिक्षित बेकार तरुणांना योग्य नोकऱ्या मिळवून देण्याची योजना, MIDC निर्माण करण्याचं काम आम्ही नगरपालिका ताब्यात आले तर उद्याच्या भविष्य सरकारकडून MIDC निर्माण करून तरुणाच्या हाताला काम मिळायची योजना हातामध्ये घेऊ। आता जे आमदार आहेत की सुशिक्षित बेकारांना वाळू काढून मुरुम वाळू चोरा म्हणून सांगतात, त्याच्यावर काय म्हणणं आहे? आताचे आमदार चालू माझी भारतीय जनता पक्षाची संस्कृतीच बिघडलेली, हुकुमशाही, गुंडशाही ही माझ्या काळामध्ये मी 1978 पासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमध्ये काम केलं। पूर्वीची जी भाजप होती ती आज ती बघायला मिळत नाही। पूर्वीचे समाजकार्य काकाला झोळी अडकावून प्रत्येक सुखादुःखात लोकांपर्यंत पोहोचवणारी भाजप आज राहिलेली नाही। आज गुन्हेगार, गुंड, मवाली, भ्रष्टाचारी या सगळ्यांनी वेढलेली भाजप झालेली, सगळ्यांनी वेढलेली भाजप। माझा प्रश्न आहे, नगरपालिकेच्या जागेवर काय नगरसेवकने किंवा काय आमदार खासदारांनी ज्यांनी अतिक्रमण केले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? जे भूखंड 20, 22, 23 ठिकाणी भूखंडावर जे अतिक्रमण केलेले आहे, ज्यावेळेस नगरपालिका आमच्या ताब्यात मध्ये येईल तर पहिला ठराव करून त्या सगळ्या अतिक्रमण काढून सामान्य गोरगरिबांना, सामान्य व्यापाऱ्यांना, ज्या ठिकाणी जिथं शॉपिंग सेंटर असू द्या, जे काय गरजू लोकांना उद्योग निर्माण करणारे सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं। आता जे रस्त्यावर अतिक्रमण आहे, आमदार आणि खासदार आणि नगरसेवक काही जणांचं अतिक्रमण आहे, त्यांचे चपाटी बसतात, त्याच्यावर काय म्हणणं आहे? सध्या गेल्या 35 वर्षामध्ये आंधळं दळतून कुत्रं पीठ खाते, आंधळं दळतून कुत्रं पीठ खाते अशी अवस्था या कुटुंबाने, नगरपालिका चालवणाऱ्या कुटुंबाने केलेलं आहे। त्यांना घेणं देणं नाही। नगरपालिकेचा निधी किती आणला तर सामान्य नागरिकापुढं, अशिक्षित लोकांपुढं, गोरगरीब जनतेपुढं तुम्ही काय केलं काय नाही हे सांगण्यापेक्षा त्यांना मोठमोठे आकडे सांगून त्यांचं पोटच फुगवत आहे। 18 कोटी इकडे आणले, 22 कोटी तिकडून आणले, 100 कोटी तिथनं आणले, 400 कोटी आणले, पण त्याचा कुठे विजन आणि बोर्ड लावलेला नाही की या निधीतून या ठिकाणी रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता केलाय, पिण्याची पाईपलाईन केली, डांबरीकरण केले, ड्रेनेज केले, असा कुठे अजेंडा नाही, कुठल्या निधीतून केलेला आहे आणि लोकांना कसं कळणार?
लोकांना कसं कळणार? मला दुसरा प्रश्न असा आहे, नगरपालिकेच्या संस्थेची किंवा कुठल्या तर मठाला जमीन द्यायची आणि ती खाजगीकरण ती पुन्हा मूल भावाने ऐकायची, की असा जे काय प्रकार चालू आहे नगरपालिकेच्या जमिनी देऊ, त्याच्यावर काय आहे विषय? एक लक्षात घ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांना जमीन दे, महाराष्ट्राचे मंत्री असताना लक्ष्मण ढोबळे सरकारनं 7-8 एकर नगरपालिकेची जमीन दे, पुन्हा उत्तर प्रदेशच्या यांना जमीन आहे तिथं बांधून त्या ठिकाणी जे काय नंगारात चाललेला आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. नगरपालिकेची मालमत्ता विल्हेवाट लावण्याचं महापाप त्या परिचारक कुटुंबाने केलेलं. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होण्याची गरज होती. डेव्हलपमेंट होण्याची गरज होती तर पंढरपूर शहरामध्ये डेव्हलपमेंट नावाची चीज नाही. आज तुम्ही बघताय ड्रेनेज पाईपलाईन केली म्हणून सांगता, एकही झाकण तिथं ड्रेनेजचं मोजका कुवा बनला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, गाडी मोटरसायकलवाला जर दचकून ऍक्सिडेंट झालेला आहे, जीप गाडी आदळून मानकुट गेलेला आहे, कंबरड मोडलेला आहे, असे अनेक किस्से आहेत. आमदारकीच्या इलेक्शनच्या अगोदर MIDC उद्घाटन केलं, तर ते कुठं आहे MIDC? जे लोकांची भूलभुलैया करण्याची दिशाभूल करण्याचं महापाप गेल्या 40-35 वर्षापासून करीत आलेले ते लोक. पण लोक आता हुशार झाले, कंटाळलेत लोक. आणि ही इलेक्शन उद्याची नगरपालिकेचे इलेक्शन जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे. जनतेने हातामध्ये घेतलेलं आहे. मला वाटतं काल तीर्थक्षेत्र विकास आघाडीची नारळ फोडल्यानंतर हे काही भाड्याचे लोक नव्हते, ते प्रत्येक उभा राहिलेल्या नगरसेवकांनी आपल्या बरोबर त्या मतदारांना तिथे नारळ फोडण्यासाठी, प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी, सामुदायिक नारळ फोडण्यासाठी उपस्थित केलेले लोक होते. आणि जनतेने पंढरपूर शहराने बघितले, अख्ख्या जिल्ह्याने बघितले, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घातला लागलेले. आज इलेक्शन आम्ही जिंकणार, नगरपालिकेवर सत्ता कायापालट होणार, ही काळा दगडावरली रेख आहे. नगरसेवक आमचे प्रत्येक कुटुंबाच्या मतदाराच्या दारादारापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचून आपला अजेंडा सांगतात, लोकांच्या हालांपेक्षा बघतात. कोविडच्या काळामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः जातीनं वयाची मर्यादा नसताना प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही पोहोचलो. प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही अडचणी जाणल्या आणि गेल्या 50-40 वर्षाचा मला अनुभव. मी 40 वर्ष नागरिकांसाठी वेगवेगळे आंदोलन, मोर्चे, घेरावे अनेक केले. आता तुमच्या वार्डात नगरसेवक कोण कोण आहेत? 4 मध्ये धनंजय कोताळकर आणि ब मध्ये माझी मुलगी पूनम साईनाथ अभंगराव आणि नगराध्यक्षासाठी प्रमेयसाहेब भालके, हे 3 उमेदवार आमचे मतदारसंघात.